मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात राणीच्या मनात सुरू असलेल्या एका विचाराने होते, जिथे तिला वाटते की इंद्रजित सर उद्यापासून फॅक्टरीमध्ये कामासाठी जाणार आहेत आणि त्यांच्याकडे एकही चांगला नवीन शर्ट नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण स्वतः एक नवीन शर्ट शिवला पाहिजे. राणी वस्तीमधील एका बाईकडे जाते जिच्याकडे शिलाई मशीन असते आणि तिला विचारते की मी तुमच्या मशीनवर एक शर्ट शिवू शकते का. ती बाई आनंदाने राणीला परवानगी देते आणि राणी पूर्ण मनापासून इंद्रासाठी शर्ट शिवायला घेते. इकडे वस्तीमध्ये इंद्रा शांतपणे झोपलेला असतो. सकाळ होऊन जाते तरी देखील त्याला जाग येत नाही. तेव्हा वस्तीतील गोट्या, रतन आणि इतर 4-5 मित्र मिळून एक मजेशीर प्लॅन करतात. ते इंद्राची झोपलेली बाज हळूच उचलतात आणि ती उचलून वस्तीच्या मध्यभागी घेऊन येतात. बाज हलू लागल्यावर इंद्राला जाग येते आणि तो डोळे उघडून पाहतो तर त्याला सर्व काही हलत असल्याचे दिसते आणि तो वस्तीच्या मध्यभागी असल्याचे त्याच्या लक्षात येते. तो गोंधळून सर्वांना विचारतो की तुम्ही नक्की काय करताय आणि मला खाली उतरवा. वस्तीतील मुले आणि मुली रंगांच्या बादल्या आणि पाणी घेऊन तिथे आधीच तयार असतात. इंद्रा ओरडतो की तुम्ही फक्त रंग खेळा, माझ्या अंगावर पाणी का ओतताय. पण तो काही बोलण्याआधीच मुले त्याच्यावर पाणी ओततात आणि सर्वजण या होळीच्या वातावरणाचा आनंद घेऊ लागतात. वस्तीतील लोक म्हणतात की सर, तुम्हाला रंग लावण्याचा पहिला मान फक्त राणीताईचाच आहे. तेव्हा इंद्रा राणीला शोधू लागतो आणि राणी हातात रंगांचा बलून घेऊन तिथे येते. ती इंद्राच्या दिशेने तो बलून फेकते आणि तिथून पळायला लागते. इंद्रा सावध होऊन तिच्या मागे धावू लागतो. वस्तीमधील सर्वजण या दोघांचीही गोड धावपळ पाहून खुश होतात. इंद्रा शेवटी राणीला एका घराच्या मागे पकडतो आणि तिला गुलाल लावतो. नेमक्या त्याच वेळी मालती मॅडम तिथे येतात आणि हे दृश्य पाहून त्या प्रचंड संतापतात. त्या इंद्रावर ओरडतात की हे सर्व काय चाललंय, तुला कळतंय का, तू या वस्तीतल्या लोकांसोबत होळी खेळतोयस. तुला वाटत नाही का की यांची लायकी नाहीये तुझ्यासोबत रंग खेळण्याची. मालती मॅडमचे हे बोलणे ऐकून सर्व वस्तीतील लोक दुखावले जातात. आबा तिथे येतात आणि मालतीला शांत करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की मालती, आता आपण याच वस्तीत राहतोय आणि आपण यांच्यातलेच एक झालो आहोत, त्यामुळे कोणाचीशी लायकी काढू नकोस. मालतीला आपल्या परिस्थितीचा खूप पश्चाताप होत असतो आणि ती म्हणते की हे कसले दिवस माझ्यावर आले आहेत. ती इंद्राला पुन्हा सांगते की तू यांच्यातला नाहीयेस, त्यामुळे तू यांच्यासोबत रंग खेळू नकोस. पण आबा तिला आठवण करून देतात की याआधी देखील आपण फॅक्टरीमध्ये याच कामगारांसोबत आनंदाने होळी खेळायचो. तेव्हा ते वेगळे नव्हते आणि आजही ते वेगळे नाहीत. आबा मालतीला देखील रंग लावतात, पण ती रागाने तिथून निघून जाते. आबा वस्तीतील लोकांना सांगतात की मालतीच्या बोलण्याचा राग मानू नका, तिच्या मनात काही वाईट नसते, तुम्ही होळीचा सण साजरा करा. आबांच्या परवानगीनंतर राणी आणि इंद्रा आनंदाने एकमेकांना रंग लावतात आणि वस्तीतील इतर लोक देखील त्यांच्या रंगात सामील होतात. होळी खेळून झाल्यावर राणी इंद्राला घरामध्ये बोलावते आणि सांगते की सर, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ती इंद्राला डोळे झाकायला सांगते आणि त्याने शिवलेला नवीन शर्ट त्याच्यासमोर धरते. इंद्रा तो शर्ट पाहून खूप खुश होतो. राणी सांगते की मी हा शर्ट तुमच्यासाठी शिवला आहे आणि उद्या फॅक्टरीमध्ये जाताना तुम्ही हाच शर्ट घालून जावा. इंद्रा तो शर्ट ट्राय करायला घेतो आणि तो त्याला एकदम परफेक्ट बसतो. राणीला लक्षात येते की एका बटनाची गुंडी लावायची राहिली आहे. तेव्हा ती सुई धागा घेऊन इंद्राच्या अगदी जवळ येते आणि ते बटन लावून देते. इंद्राला राणीचे हे सानिध्य खूप आवडते आणि दोघांमधील प्रेम हळूहळू बहरताना दिसते. पुढील भागात इंद्रा वस्तीतील सर्व कामगारांना घेऊन फॅक्टरीमध्ये कामाला पोहोचतो. विक्रांत त्याला तिथे पाहून विचारतो की तू इथे काय करतोयस. तेव्हा इंद्रा ठामपणे सांगतो की मी देखील फॅक्टरीमध्ये काम करायला आलो आहे. विक्रांत त्याचा अपमान करण्यासाठी केटीला आवाज देतो आणि कामगारांचा गणवेश इंद्राच्या हातात देऊन सांगतो की आता तुला देखील याच कामगारांप्रमाणे हेच काम करावे लागेल आणि हीच तुझी ड्युटी असेल. इंद्रा हे आव्हान स्वीकारतो आणि म्हणतो की मला हे मान्य आहे. आजचा भाग येथेच संपतो.